आजच्या आपल्या या नव्या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. जेव्हा आपण होळी असा शब्द उच्चारतो ना, तेव्हा डोळ्यांसमोर लगेच काय येतं? उडणारे रंग, पाण्याचे फुगे आणि खूप सारा गोंधळ. अगदी तेच. सगळीकडे असणारा तो एक प्रचंड मोठा उत्साह. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ना, ते पाहिल्यावर होळीचा एक अतिशय वेगळाच पैलू समोर येतो. खरंय, म्हणजे केवळ रंगांपुरता हा सण मर्यादित नाहीये. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार होळीचा काळ हा अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणजे हा असा काळ आहे जो जुनी सगळी नकारात्मकता पूर्णपणे जाळून टाकून जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा आणतो. अगदी बरोबर. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी ही एक खूप महत्वाची संधी मानली गेली आहे. आणि आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य विषय एका अत्यंत पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या वनस्पतीवर केंद्रित आहे. आणि ती वनस्पती म्हणजे अर्थातच तुळस. कौटुंबिक समस्या असोत, यामागील प्राचीन शास्त्रांचा नक्की दृष्टिकोन काय आहे हे आपण आज उलगडून बघणार आहोत. आणि यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे काय माहितीये, तुळस ही केवळ शरीरासाठीच फायदेशीर असलेली एखादी सामान्य औषधी वनस्पती नाहीये. म्हणजे अजूनही काही आहे त्यात? हो ना. प्राचीन ग्रंथांमध्ये आणि वास्तूमध्ये तुळशीला नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करणारे एक जिवंत कवच मानलं गेलंय. जिवंत कवच हे खूपच भारी शब्दप्रयोग आहे. हो. आणि जेव्हा आपण या उपायांच्या मुळाशी जातो ना, तेव्हा लक्षात येतं की हा केवळ अंधश्रद्धेचा भाग नाहीये, तर मानवी मन, घरातील वातावरण आणि सभोवतालची जी अदृश्य ऊर्जा असते ना, त्यांच्यातील एक सूक्ष्म समतोल साधण्याचा हा एक अतिशय प्राचीन मार्ग आहे. अच्छा, चला तर मग याचं सविस्तर विश्लेषण करूया. पण मला सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडला होता. कोणता? म्हणजे होळीचा दिवस आणि तुळशीचे हे उपाय यांचा असा एकत्र संबंध कसा काय जोडला गेला असावा? कारण एका बाजूला होळी म्हणजे प्रचंड ऊर्जेचा, रंगांचा आणि थोडासा आक्रमक वाटणारा सण आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुळस बघितली तर ती अत्यंत सात्विक आणि शांत वनस्पती आहे. हा संगम खूपच रंजक वाटतोय मला. यामागे नक्की काय कारण असावं? हा खूपच उत्तम प्रश्न आहे आणि याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या चक्राकडे आणि वास्तूच्या दृष्टिकोनाकडे बघावं लागेल. ओके. हे बघा, होळीचा काळ हा निसर्गातील ऊर्जेच्या स्थित्यंतराचा काळ असतो. म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. बरोबर. वातावरणात बदल होत असतात. सुद्धा अनेक बदल घडत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ जुन्या साचलेल्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी सर्वात अनुकूल असतो. अच्छा, म्हणजे क्लिनिंग प्रोसेस म्हणूया आपण. हो, तसंच काहीसं. आता बघा, होळीच्या अग्नीत जशी जुनी नकारात्मकता आणि आजार जळून खाक होतात ना, तशीच त्यानंतरच्या नव्या सुरुवातीसाठी एका स्थिर आणि सकारात्मक ऊर्जेची गरज असते. हां, म्हणजे जुनी पाटी कोरी केल्यानंतर तिथे काहीतरी नवं आणि चांगलं लिहिण्यासाठी एका माध्यमाची गरज असते. आणि ते माध्यम म्हणजे तुळस. अरे वा, हे खूपच लॉजिकल वाटतंय. अगदी. तुळशीसारख्या अत्यंत सात्विक वनस्पतीचा वापर याच नवीन ऊर्जेला घरात आणि मनात स्थिर करण्यासाठी केला जातो. आगीने शुद्धी केली, आता तुळशीने तिथे शांतता आणि पावित्र्य प्रस्थापित करायचे. म्हणजे दोन्हींचा असा बॅलन्स साधला जातो. हो. आणि याच दिवशी तुळशीचे हे उपाय केल्यास सौभाग्य, संपत्ती, सुख आणि शांती मिळवणं अधिक परिणामकारक होतं, असं या शास्त्रांचं म्हणणं आहे. हे लॉजिक खरोखर खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण केवळ एका परंपरेच्या नजरेतून न बघता निसर्गातील ऊर्जेच्या बदलांशी याला जोडतोय. नक्कीच. आता आपण थेट त्या विशिष्ट उपायांकडे वळूया ज्यांचा उल्लेख आपल्या आजच्या स्रोतांमध्ये प्रामुख्याने केलाय. पण पुढे जाण्याआधीनं मला एक छोटीशी गमतीची गोष्ट सांगायची आहे. काय? आपल्या स्रोताच्या मूळ माहितीत शीर्षकामध्ये 3 कामं किंवा 3 उपाय असा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष आज जेव्हा मी वाचायला गेलो तेव्हा मला तिथे 4 अत्यंत महत्वाचे आणि वेगवेगळे उपाय दिलेले आढळले. हो, मी सुद्धा ते पाहिलं. टायटलमध्ये 3 आहेत, पण माहिती 4 उपायांची आहे. हो, तर आपण या 4ही उपायांवर एक एक करून चर्चा करणार आहोत. त्यातला जो पहिला उपाय आहे तो आहे कौटुंबिक त्रास आणि कलह दूर करण्यासाठी. आणि मला वाटतं हा उपाय आजच्या काळात खूपच गरजेचा आहे. नक्कीच. बऱ्याचदा आपण पाहतो की काही घरांमध्ये वारंवार भांडणे होतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण दुरावा निर्माण होतो. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी आतून एक ताण असतो. अगदी तेच. तर या अशा परिस्थितीवर हा 3 पानांचा उपाय कसा काय काम करतो? कुटुंबातील जे वादविवाद असतात ना, ते बऱ्याचदा घरातील बिघडलेल्या ऊर्जेचे किंवा सदस्यांच्या मानसिक ताणाचे लक्षण असतात. बरोबर. जेव्हा घरात सतत भांडणे होतात तेव्हा ती नकारात्मक स्पंदने वास्तूमध्ये साचून राहतात.
तर स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार अशा वेळी होळीच्या दिवशी एक अत्यंत सोपा उपाय करता येतो. काय करायचं नक्की? यासाठी 3 तुळशीची पाने घ्यायची आहेत आणि ती पाने नुसती साध्या पाण्याने नाही तर गंगाजलाने पूर्णपणे धुवायची आहेत. अच्छा, गंगाजल वापरायचं आहे. हो. त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात हळद आणि कुंकू मिसळून त्याची एक पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट या तुळशीच्या पानांवर लावायची. आणि शेवटी ही पाने मंदिरात जाऊन भगवान विष्णू किंवा देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहेत. हळद कुंकू आणि गंगाजलच का? म्हणजे केवळ स्वच्छ पाण्याने पाने धुवून का चालणार नाही? यात काही मानसशास्त्रीय भाग आहे का? नक्कीच आहे. या प्रक्रियेमागील पावित्र्य समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पाणी हे शुद्ध करतंच, पण गंगाजल हे भारतीय मानसिकतेत अत्यंत सर्वोच्च शुद्धतेचं प्रतीक आहे. बरोबर, एक वेगळीच श्रद्धा जोडलेली आहे त्यासोबत. अगदी. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर गंगाजल शिंपडतो तेव्हा मानसिकरित्या असा विचार करत असतो की यातील सगळी मळमळ, सगळे वाईट विचार आता धुतले गेले आहेत. म्हणजे एक प्रकारची सायकोलॉजिकल रिसेट बटन दाबण्याची प्रक्रिया आहे ही. अगदी अचूक शब्द वापरलात. आणि हळद कुंकू हे मांगल्य, सौभाग्य आणि जोडलेपणाचे प्रतीक आहेत. म्हणजे जी नाती दुरावली आहेत त्यांना पुन्हा एका मांगल्याच्या धाग्यात बांधण्याचा हा एक प्रतिकात्मक प्रयत्न आहे. तर हो. आणि जेव्हा ही पाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या चरणी अर्पण केली जातात, जे कुटुंबाचे रक्षणकर्ते मानले जातात, तेव्हा ती कृती एक सखोल भावना व्यक्त करते. आपण आपला अहंकार आणि कुटुंबातील वाद एका सर्वोच्च शक्तीच्या चरणी अर्पण करून मोकळे होतो. यामुळे नकळतपणे व्यक्तीच्या मनातील ताण कमी होतो. हे ऐकायला खरंच खूप आश्वासक वाटतंय. अहंकार बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करण्याची ही पद्धत आहे. आता आपण या भावनिक मुद्द्यावरून एका अत्यंत व्यावहारिक विषयाकडे वळतोय. म्हणजे पैशाचा विषय. हो, आणि इथेच खरी मेक आहे. दुसरा उपाय हा थेट आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि तिजोरीशी संबंधित आहे. संपत्ती वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर कसा करायचा हे ऐकण्याची नक्कीच उत्सुकता वाढली असेल. हो, पण अर्थात याचा अर्थ असा अजिबात नाहीये की आपण कामधाम सोडून फक्त तुळशीची पाने तिजोरीत ठेवून श्रीमंत होण्याची वाट बघायची. नाही, नक्कीच नाही. काम तर करावंच लागेल, पण मग ह्या उपायाचा नेमका उद्देश काय? वास्तू आणि ज्योतिषशास्त्र आर्थिक स्थैर्याकडे एका ऊर्जेच्या रूपात बघतात. पैसा ही सुद्धा एक ऊर्जाच आहे, जिला सतत प्रवाही आणि सकारात्मक राहावं लागतं. या दुसऱ्या उपायासाठी असं सांगितलंय की होळीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर अत्यंत स्वच्छ मनाने हात जोडून तुळशीच्या झाडासमोर जावं. ओके. तिथे कृतज्ञता व्यक्त करून 3 पाने काढावीत. ती पाने पुन्हा गंगाजलाने स्वच्छ करावी. आणि यानंतरचा टप्पा खूप महत्वाचा आहे. ही 3 पाने एका लाल कापडात बांधायची आहेत. लाल कापडात? हो. हा जो लाल गठ्ठा तयार होईल तो घरातील तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे आणि दागिने ठेवतो त्या जागी ठेवायचा आहे. हे करत असताना देवी लक्ष्मीचं मनोभावे नाव घ्यायचंय. या पूर्ण प्रक्रियेत मला तो लाल कापडाचा भाग खूप लक्षवेधी वाटला. पैशांच्या संदर्भात लाल रंगाचाच वापर का सांगितला असेल? इतर कोणताही रंग का नाही? पिवळा किंवा हिरवा का नाही? यामागे रंगशास्त्र म्हणजेच कलर सायकोलॉजी आणि वास्तुशास्त्राचा मोठा आधार आहे. अच्छा, कसं काय? लाल रंग हा ऊर्जा, आकर्षण, गती आणि देवी लक्ष्मीचा अत्यंत आवडता रंग मानला गेला आहे. हा रंग सुस्ती किंवा आळस झटकून टाकतो. पावित्र्य आणि सक्रिय ऊर्जा यांचा एक उत्तम समतोल साधला जातो. म्हणजे केवळ पैसा तिजोरीत पडून राहू नये, तर तो चांगल्या मार्गाने वाढावा आणि सतत प्रवाही राहावा असा या मागचा उद्देश दिसतोय. बरोबर. आणि या उपायाचा एक मोठा मानसशास्त्रीय फायदा असाही आहे की आपण अनेकदा आपली तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा खूप अस्ताव्यस्त ठेवतो. हो, जुनी बिले, चुरगळलेल्या नोटा तिथे पडलेले असतात. अगदी. मग जेव्हा आपण हा लाल गठ्ठा तिथे ठेवण्याचा विधी करतो तेव्हा आपण ती जागा मुद्दामन स्वच्छ करतो, तिथली अडगळ दूर करतो. बरोबर. ज्या ठिकाणी स्वच्छता आणि पावित्र्य असते तिथेच संपत्ती टिकते. हा यामागील अत्यंत साधा पण महत्वाचा विचार आहे. यामुळेच आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. खरोखर हा दृष्टिकोन खूपच प्रॅक्टिकल आहे. आपण पैशांकडे बघण्याचा आपला स्वतःचाच दृष्टिकोन यातून बदलतोय. होय ना?